वसंत मोरे हे मातोश्रीवरती आलेले आहेत. त्यांचा आता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. वसंत मोरे, आता काय सांगाल, पक्षप्रवेश तुमचा आता कशी तयारी? पक्षप्रवेश नाही आहे, मी परत शिवसेनेत येतो आहे. मी ऑलरेडी शिवसेनेत होतो, माझा पक्षप्रवेश नाही, मी परत शिवसेनेत येतो आहे. नक्कीच मला वंचितमधून थेट तुम्ही आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करताय. ह्याच्या अगोदर लोकसभेमधून तुम्ही निवडणूक लढली होती, तिकडे तुमचा पराभव झाला. आता विधानसभा येऊ घातल्यात आणि तुम्ही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करताय. मी कुठल्याही प्रलोभनासाठी शिवसेनेत प्रवेश करत नाही आहे. मला जे उद्धव साहेबची जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडेल. अगदी शाखा अध्यक्ष व्हायला लावलं तरी मी शाखा अध्यक्ष होईल. विधानसभेची तिकीट तुम्हाला तिकडून मिळाली तर नक्की तुमचा विजय होईल. साहेब आहेत ना, एवढे उद्धव साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, आदित्य साहेब आहेत, एवढे 2 वाघ आहेत पुण्यातले. मी कोणत्याही अपेक्षेने शिवसेनेमध्ये आलेलो नाही आहे. मी आता फक्त मान्य उद्धव साहेबांनी मला इकडं प्रवेश दिला, ठीक आहे, त्यांचं धन्यवाद. नक्की तुम्हाला कुठल्या पदाची जी आहे ती ऑफर शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली? अजून काहीच नाही आहे. 28 जण त्यांचे प्रमुख लोक आहेत. कुठल्या पदाची ऑफर करणार? नाही, कुठल्याच नाही. कुठल्याच पदाच्या प्रलोभनाने आले. 10-12 लोक फक्त प्रमुख लोक, बाकी सगळे थांबतील. आपल्यासोबत आज किती जण असणार आहे? म्हणजे काही माजी नगर बरोबर आज 17 शाखाध्यक्ष आहेत पुण्यातले, 5 उपविभागाध्यक्ष आहेत, 1 शहराध्यक्ष आहे, 2 सचिव आहेत, असं महिला आघाडीचे जवळजवळ 5 शाखाध्यक्ष आहेत. त्यामुळे असं टोटल 28 पदावरती असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत, की जे आज राजीनामा 12 मार्चला दिलेले आहे, आज इकडे शिवसेनेत प्रवेश करतात. यामध्ये काही वंचितचे देखील काय आहेत? नाही, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना. नक्कीच पाहिलं की वसंत मोरे आता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटात जे आहे ते प्रवेश करणार आहे आणि त्यांनी ते थेट आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहे आणि काही वेळामध्ये त्यांचा जो आहे तो पक्षप्रवेश होणार आहे. आता थेट ते आहे ते मातोश्रीवरती दाखल झाले असून ते आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे निघाले आहेत. अथर्व अविनाश माने, टीव्ही मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.